आता मी झरे गावात बघितलं ना, तर गावातल्या प्रत्येक व्यक्तीने आम्हाला सहकार्य केलं. नाही तर काही काही ठिकाणी शूटिंग वगैरे म्हटलं की कोणी हसता, कोणी येऊ 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 नका म्हणणार, नावं ठेवणार, त्याला काय कळतं आणि काहीतरी बावटसारखी माणसं गोळा करतो आणि इथे कॅमेरा लावते. अगदी बरोबर. अक्षरशः ह्या गावात प्रत्येक गावातल्या प्रत्येक व्यक्तीने आम्हाला सहकार्य, लहानापासून मोठ्यापर्यंत. हा, तुम्हाला एक वैशिष्ट्य सांगायचं. हं, अमोल काळे सरांचं एक विशेष आहे हं, की आता सध्या परिस्थितीवर जे सत्य वास्तव आहे हं, ते नेहमी समाजापुढं हं. एक आरसा दाखवतात. दाखवतात. जसा आरसा हा आपल्याला स्वतःचा प्रतिबिंब जे खरं आहे तेच दाखवतो, तसं जे सत्य वास्तव आहे तेच ते दाखवतात. अमोल काळे आपल्याला ह्या समाजाला दाखवण्याचा प्रयत्न करतात. नवे नवे चुकणाऱ्यांना झणझणीत डोळ्यात अंजनही घातल्या जातात. घालतात. आता मी बऱ्याच ठिकाणी वेब सिरीजला गेलतो, हा, पण काही काही ठिकाणी कसं असतं म्हणजे डबल मिनिंगचे, द्विअर्थी अर्थाचे, हा. म्हणजे काहीतरी आलतू फालतू पानचटपणा किंवा अशा ह्या गोष्टी. मी त्यांना काय म्हटलं, आपण जेव्हा वेब सिरीज काढू तर काय करायचं म्हटलं, आपण तुम्ही तुमचा विषय ठेवा, पण ही वेब सिरीज आपल्या घरातल्या लहानापासून मोठ्यापर्यंत कोणी पाहू प्रत्येकाची आई शकतं. बघते, बहीण बघते, मुलगी बघते, आपल्या घरातले नातेवाईक बघतात. त्यात असेल तर अजिबात नाही. हा, अजिबात फालतूपणा नाही किंवा कुठतरी पानचट जोक किंवा काहीतरी घाणेरडं नाही, असे नाही. सीन असं नाही की भले नका का चालं ना, पण आपल्या सिरियलला चालत नाही अहो, नाही, नाही. जबरदस्त एकदम आपल्या response आहे बाबतीत त्याला. कोणीही वाईट म्हणू नये ह्या अपेक्षेने आपण करायचं म्हटलं. भले पैसे मिळू न मिळू तो हा भाग वेगळा, पण बऱ्याच सिरियलमध्ये कसं असतं, हा. अश्लील संवाद असतात. मग आता काही अश्लील सीन असतात, मग ते आपण समजा आईसमोर किंवा बहिणीसमोर बघताना उगीच वाटतं ना. नाही, नाही. असे प्रसंग नको. कुटुंबातल्या प्रत्येक आईला, बहिणीला, आपल्याला, मुलीला सुद्धा आपला अभिमान वाटला पाहिजे की नाही बाबा, माझ्या काकांनी काम केलं, माझ्या भावाने काम केलं, पण खूप चांगलं आहे, हा. कोणी आम्हाला नावं ठेवत नाही. त्यात त्याचं असेल श्रेय काय? अमोल काळे अगदी सर. बरोबर. नाही, हा हे वैशिष्ट्य आहे. हा. त्यांची ती एक खायसियत आहे. अगदी बरोबर. रजनी अण्णा, जरा आपला अभिनय बघायला मिळेल का थोडा? अभिनय काय विचारते रे तू? मी ओरिजिनल रजनी अण्णा बघ. हा, तू विचारते, मी सांगते, मला काही वेळ नाही बघ, मला जायचे असते आता बघ. हा. आणि तेच नको विचारू, मी जाते आता बघ, जाते. वेल डन, वेल डन. अण्णा, मी आपल्याला एक प्रश्न विचारतो, पण एकाच वाक्यात उत्तर द्यायचं. एकच. एकाच ठीक आहे, वाक्यात. हा. आपल्याला चित्रपट आवडतो का नाटक? नाटक. वेब सिरीज आवडती का शॉर्ट फिल्म? वेब सिरीज. आपल्याला ह्याच्यामध्ये काम करायला निगेटिव्ह भूमिका आवडते का पॉझिटिव्ह आवडते? निगेटिव्ह. मग आपण चिकन आवडते का मटन? मी व्हेजिटेरियन. आपण भविष्यामध्ये आपलं स्वप्न काय आहे? काय होण्याचं स्वप्न आहे? स्वप्न तसं म्हटलं तर माहिती का, भविष्यात एक चांगला पिक्चर काढायचा, वा 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 एक नाटक बसवायचं वा जे वा. अजरामर होईल असं. हार्दिक शुभेच्छा त्यासाठी. दुसरी गोष्ट कसं माहिती का, आयुष्य परत नसतं. बरं. असं काम करायचं की आपण गेल्यानंतर सुद्धा लोकांनी आपलं नाव घेतलं पाहिजे, क्या बात आहे. आपलं कौतुक केलं पाहिजे, वा. आणि लोकांनी आपल्याकडे बघताना एक आदर्श व्यक्ती म्हणून बघितलं पाहिजे. अगदी राईट. मनातलंच बोलला तुम्ही. बाकी काय बरं, नाही. एक सांगायचे, जाता जाता ह्या कट्ट्यावर आपण आलात, आपलं मोलाचं मार्गदर्शन, आपली जीवनगाथा आम्हाला थोडक्यात सांगितली, त्याबद्दल व्हॉट ए बिट ऑफ लक मीटिंग यू. नेक्स्ट टाइम ऑल दी बेस्ट, युअर ब्राईट फ्युचर. थँक्यू. कसं माहिती का प्रेक्षकांना, बऱ्याचशा अडचणी असतात, प्रत्येकावर प्रसंग येतात काही ना काही, त्यातून पार पाडायचं. आमची वेब सिरीज त्यातून आपल्याला मार्ग सांगेल, कसं जगायचं, कसं राहायचं, कसं वागायचं. आणि ग्रामीण भागात कलाकार भरपूर आहेत, ग्रामीण भागात कलाकारांना वाव मिळत नाही. मग हे जे असे छोटे मोठे वेब सिरीजवाले असतात, अमोल काळे सरांसारखे, ते नवीन कलाकारांना वाव देतात. तर प्रेक्षकांनी आम्ही जे वेब सिरीज काढतो ते आवर्जून बघावी, आमच्या चुका आम्हाला दाखवाव्या, आमचं योग्य वाटेल तर आमचं कौतुक करावं, एवढीच अपेक्षा. थँक्यू.